खालील शब्दकोडे पूर्ण कर. काय आहे? खालील शब्दकोडे पूर्ण कर. तर आपल्याला या ठिकाणी शब्दकोड दिलेला आहे. ते आपल्याला या आडवे शब्द कोणते लिहायचे आणि उभे शब्द कोणते लिहायचे त्याच्या अर्थावरून हे कोड आपल्याला पूर्ण करायचे. तर पाहूया, या ठिकाणी दिलेले आहेत आडवे शब्द. तर आडव्या शब्दामध्ये 1 नंबरला आहे बघा, उन्हाळ्यात खाल्ले जाणारे फळ. तर 1 नंबर कुठे आहे? हा 1 नंबर. तर आडवे शब्द आहेत 1 नंबरला उन्हाळ्यात खाल्ले जाणारे फळ कोणतं आहे? फक्त हात वरती करायचे. हा तुम्ही कोणतं सांग. पुढे येऊन सांग सगळ्यांना. कोणतं फळ आहे उन्हाळ्यात? सगळ्यांना सांग बघू. हा उन्हाळ्यात खाल्ले जाणारे फळ कोणतं आहे? टरबूज तिने सांगितले. तर टरबूज लिही. तर मोठा अक्षर काढायचं. व्हेरी गुड. टरबूज 4 अक्षरी शब्द आहे. 4 त्या ठिकाणी बॉक्स दिलेले आहेत. हा सगळ्यांना सांग. टरबूज आडवा शब्द लिहिलेला आहे. आपला आडवे शब्द लिहिले त्यासाठी काय द्यायचे सगळ्यांनी. त्याच्यानंतर आहे बघा, हे 2 नंबरला उभे शब्द आहे तिकडे 2 नंबर. तर ताक करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन कोण सांगते? फास्ट आहे, पळते. चल सांग कोणतं साधन आहे ते येऊन सांग सगळ्यांना. कोणतं साधन आहे ताक करण्यासाठी? काय वापरतो आपण? सांग, मोठ्याने सांग सगळ्यांना. रवी. व्हेरी गुड. तर इथं र लिहिलेला आहे. आपल्याला काय लिहायचंय? फक्त बी. बी काय लिहायचं सगळ्यांनी? त्याच्यानंतर 3 नंबरला आहे हे बघा, उभे शब्द 3 नंबरला. हे झालं. आता ढगांचा आवाज. राशीचं ढगांचा आवाज कोणता आहे? सांग सगळ्यांना. ढगांचा आवाज काय? गडगड. ढगांचा आवाज काय असतो? गडगड किंवा गडगडाट. मोठा अक्षर त आहेच खाली. गडगडाट. व्हेरी गुड. छान. काय द्या तिच्यासाठी सगळ्यांनी. आता 4 नंबर आहे आडवा शब्द. बघा आडवा लिहायचा. कोण बोलायचे ते? आधी उभा पूर्ण करूया 4 नंबरचा. भाकरी भाजण्यासाठी वापरतात. भाकरी भाजण्यासाठी वापरतात. सांग सगळ्यांना. काय वापरतात भाकरी भाजण्यासाठी? तवा. व्हेरी गुड. तर उभा शब्द आहे तवा. उभा लिहायचा. हो घेऊया आपण सगळ्यांना. तवा. काय द्यायच्यासाठी सगळ्यांनी. आता आडवा शब्द शोध घेणे. शोध घेणे. बघा मुलं पण सांगा. शोध घेणे म्हणजे काय असतो? त पासून सुरू होणारा तपास. त लिहिलेला आहे पा स. व्हेरी गुड. तपास काय शब्द आहे? त्यानंतर 5वा शब्द उभा लिहायचा आहे. तू ये नव्हते ते या. तर या त पासूनचा उभा शब्द एक विक्रा. 5वा बघा 5 नंबर आहे एक विक्रा प्राणी कोणता आहे? सांग. ससा. व्हेरी गुड. स लिहिलंय सा. छान छान. व्हेरी गुड. काय द्यायच्यासाठी जोरात. त्यानंतर आता आहे 7 नंबरला उभे शब्द. 7 नंबर बघा, वाऱ्याचा समानार्थी शब्द. तू ये. चलो. वाऱ्याचा समानार्थी शब्द कोणता आहे? पवन. व्हेरी गुड. पवन. राईट. अक्षरावर रेषा मारायच्या. पवन. टाळ्या द्यायच्यासाठी जोरात. आता 8 नंबर आहे आडवे शब्द. एक डेरेदार वृक्ष. एक डेरेदार वृक्ष. एक डेरेदार वृक्ष. मुलांना पण घेऊ द्या नंतर. एक डेरेदार वृक्ष कोणता आहे? कोणतं झाड असते मोठं डेरेदार? कोणतं असते? वड म्हणायचं. कोणतं आहे? वड.
छान. डेरेदार वृक्ष कोणता असतो? वड. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सगळे शब्द पूर्ण केलेले आहेत. तर सगळ्यांनी एकदा जोरात त्याच्यासाठी टाळ्या द्यायच्या.